तिथे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याच्या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीची नागपूर सायबर सेलकडून चौकशी करण्यात आली। कोरटकरांच्या पत्नीने मोबाईल आणि सिम कार्ड सायबर सेलच्या ताब्यात दिले। सायबर सेलकडून कोरटकरांच्या पत्नीची 2 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घेऊयात, रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, चौकशी करण्यात आल्याचं समजतंय, कशा प्रकारे चौकशी करण्यात आली, काय नेमके प्रश्न विचारण्यात आले, काही कळू शकले का? दीपक, मुळात हे प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीची चौकशी नव्हती, तर 2 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या न्यायालयाने अंतरिम जामीन जो आहे तो प्रशांत कोरटकरला मंजूर केला होता आणि त्याच्यामध्ये ज्या काही अटी घातलेल्या होत्या त्यापैकी एक अट होती की पुढील 48 तासामध्ये प्रशांत कोरटकरने धमकीसाठी जो फोन वापरल्याचा आरोप होत आहे तो फोन आणि त्यामध्ये वापरण्यात आलेला सिम कार्ड जो आहे तो नागपूर सायबर सेलकडे सुपूर्द करायचा आहे। आणि त्या 48 तासाची मुदत संपण्यापूर्वी 5:33 प्रशांत कोरटकर यांचा एक संमती पत्र घेऊन की माझी पत्नी हे मोबाईल फोन आणि सिम कार्ड पोलिसांच्या स्वाधीन करेल, तो संमती पत्र घेऊन प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी स्वतःहून नागपूरच्या सायबर सेलमध्ये पोहोचल्या होत्या आणि सायबर सेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांना तो सुपूर्द केला। खरं पाहिलं तर 2 तास त्या या ठिकाणी होत्या आणि एक पंचांसमक्ष संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागते। जो सिम कार्ड आणि फोन आहे तो सील करावा लागला आणि सील केल्यानंतर आता तो उद्या कोल्हापूरच्या न्यायालयासमक्ष देण्याची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।